नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। चला आज बनवूयात उन्हाळी वाळवणातला माझा सगळ्यात आवडीचा पदार्थ, तो म्हणजे साबुदाणा बटाट्याच्या चकल्या। दरवर्षी हे वाळवण मला आईकडून येत असतं। आईला दरवर्षी मी या चकल्या जरा जास्तीत जास्त बनवायला सांगते, पण यावर्षी रेसिपीच्या निमित्ताने ह्या वाळवणाचा पदार्थ माझ्यावरती करायची वेळ आली। चला आज ही तुम्हाला रेसिपी अगदी डिटेलमध्ये सांगते। आज मी अर्धा किलो बटाटा आणि पावशेर साबुदाणा या प्रमाणामध्ये चकल्या करते। ही रेसिपी आईची आहे। आई अगदी खुसखुशीत अशा चकल्या बनवते। ह्या चकल्या बनवताना तिच्या काही टिप्स आहेत, ह्या मी तुम्हाला सांगणार आहे। साबुदाणा चकल्या बनवताना नेहमी साबुदाणा भाजून घ्यायचा, तो डायरेक्ट भिजवायचा नाही। बऱ्याच वेळेला साबुदाणा भिजवला जातो रात्रीचा आणि सकाळच्या त्या साबुदाण्यामध्ये उकडलेला बटाटा घालून त्याच्या चकल्या केल्या जातात। परंतु असं न करता साबुदाणा भिजायला घालायच्या आधी तो अगदी 7 ते 8 मिनिटं कमी गॅसवरती छान भाजून घ्यायचा। साबुदाणा भाजून घेतल्यामुळे तो अगदी हलका होतो आणि यामुळे आपल्या चकल्या अतिशय खुसखुशीत होतात, त्या आतून जराही कडक लागत नाहीत। चला साबुदाणा छान भाजला जातोय तोपर्यंत एका बाजूला पाणीही गरम करायला ठेवायचं, कारण हा साबुदाणा आपल्याला गरम पाण्यामध्येच भिजवायचा आहे, थंड पाण्यामध्ये भिजवायचा नाहीये। असं केल्यामुळे साबुदाणा आतून छान शिजतो, अगदी हलका होतो आणि चकली ज्यावेळेला आपण करतो आणि ती वाळल्यावरती ज्यावेळेला आपण तळतो त्यावेळेला चकली आतून अगदी पोकळ आणि खुसखुशीत होते। नाहीतर मग एरवी काय होतं, चकली आतून अगदी कडक लागते। तळल्यानंतर ज्यावेळेला आपण साबुदाणा बटाट्याच्या चकल्या खातो, त्या चकल्या खाताना अक्षरशः गाल दुखून येतात, इतकी ती कडक होते। पण या पद्धतीने तुम्ही कराल तर साबुदाण्याची चकली अगदी खुसखुशीत अशी तयार होते। चला यात मी साबुदाण्यामध्ये गरम पाणी घालून घेतलं आणि त्यातलं एक 10 मिनिटांनी पाणी थोडंसं काढून घेतलं। आता यामध्ये साबुदाणा बुडेल एवढं पाणी ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता साबुदाणा अगदी सॉफ्ट व्हायला सुरुवात झाली। तर रात्रभर हा मी साबुदाणा छान भिजवून घेतला। इथं बटाटेही मी उकडवून साल काढून घेतलेत। आता सगळ्यात आधी हा साबुदाणा आपण परातीमध्ये घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण असा चिकट साबुदाणा झाला आहे, पूर्णपणे तो आतून भिजला गेला आहे। चला आता हा साबुदाणा परातीमध्ये काढून घेऊयात आणि सगळ्यात आधी साबुदाणा आपण हाताने छान मळून घेणार आहोत। बटाटा घालायच्या अगोदर आपल्याला साबुदाणा छान मॅश करायचा आहे। हा साबुदाणा भाजला होता, त्यात गरम पाणी घातलं होतं, त्यामुळे तो इतका मऊसूत झाला आहे की लगेच हाताने छान मळला जातो। आपण मळताना फक्त अर्धवट असा मळायचा आहे, जेणेकरून साबुदाण्याचे दाणेही शिल्लक राहतील आणि तो थोडासा सॉफ्टही होईल। चला तर साबुदाणा इथे आपला छान हाताने मळून झाला की यानंतर आपण बटाटे इथे किसून घेणार आहोत। आता बटाटे तुम्ही आवर्जून किसून घ्या। बऱ्याच वेळेला हा हातानेही मॅश करून घेतला जातो, परंतु हाताने मॅश केलं तर चकली ज्या वेळेला आपण पाडतो त्यावेळेला सोयऱ्यातून चकली पडायला त्रास होतो, त्यामुळे आवर्जून बटाटा किसूनच घ्या। चला तर इथं मी सगळे बटाटे छान किसून घेतलेत। आता साबुदाणा आणि बटाटा छान एकजीव करून घ्यायचा, अगदी मळून घ्यायचा, जेणेकरून साबुदाणा आणि बटाटा वेगवेगळा राहणार नाही। साबुदाण्याचा प्रत्येक कण हा बटाट्यामध्ये मिक्स झाला पाहिजे। अशा पद्धतीने छान मळून घ्यायचे। हे वाळवणीचे पदार्थ खायला तर मस्त लागतात, पण करायलाही अतिशय सोपे आणि सुटसुटीत आहेत। फक्त छोट्या छोट्या टिप्स त्याच्या फॉलो केल्या की परफेक्ट असे पदार्थ तयार होतात। पण ह्याच जर तुम्ही छोट्या छोट्या चुका केल्या तर पदार्थ तर तयार होतो, पण तो परफेक्ट तयार होत नाही। चला त्यासाठी ह्या सगळ्या टिप्स तुम्ही व्यवस्थितपणे फॉलो करा, म्हणजे तुमचे देखील हे पदार्थ पहिल्याच वाळवणामध्ये परफेक्ट होतील। साबुदाणा आणि बटाटा छान मिक्स झाला की यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आणि 1.5 चमचा लाल तिखट घालायचे, त्याचबरोबर 1.5 चमचा मीठही घातले। चला मीठ घालताना तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता, मीठ आणि तिखट। जिरी पण तुम्ही जर खात असाल उपवासाला तरच घाला, जर उपवासाला जिरी खात नसाल तर जिरी तुम्ही स्किप केली तरी चालेल। फक्त लाल तिखट घालताना आवर्जून थोडीशी क्वांटिटी कमी घाला, खूप जास्त घालचाल तर चकली तळताना ठसका उडतो आणि खाताना देखील घशामध्ये ठसका लागतो। त्यामुळे वाळवणाच्या पदार्थांमध्ये ज्यावेळेला आपण लाल तिखट घालत असतो त्यावेळेला त्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा, फक्त चव येईल इतपत ठेवलं तरी चालेल। चला आता छान हे मळून घेतले। जर हे मळताना तुम्हाला वाटत असेल की हाताला आग होईल किंवा हाताला खूप त्रास होईल तर तुम्ही हवं तर पॉलिथिनची पिशवी घालू शकता किंवा हँड ग्लोव्ज घातले तरीही चालेल। चला आता हे मळून झालं की सोयरा मी इथे तयार करून घेते। सोयरा सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि सगळ्या भांड्याला तेल लावून घ्यायचं। छान तेल लावून घेते तोपर्यंत तुम्ही आपल्या शुभज्योत रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लगेच लाईकही करा। तुमचं एक लाईकही प्रत्येक रेसिपी बनवण्यासाठी खूप मोठं मोटिवेशन असतं, त्यामुळे मैत्रिणींनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज एक लाईक करत जा। चला तर सोयऱ्याला छान तेल लावून झाले, आता याला आपण फिरकी लावून घेऊयात। चला सोयरा आपला छान तयार झाला आहे।
आता याच्यामध्ये आपण चकली करायला घेऊयात. आता चकली करताना आपलं जेवढे सोयऱ्यामध्ये पीठ बसणार आहे, जेवढं काही मिश्रण बसणार आहे तेवढा अगोदर गोळा बाजूला काढायचा आणि तो छान मळून घ्यायचा. त्याचा असा उभट आकारामध्ये गोळा तयार करायचा, जेणेकरून आपल्याला सोयऱ्यामध्ये ठेवायला मदत होईल. अशा पद्धतीने गोळा ठेवला तर आतमध्ये एअर तयार होत नाही आणि चकली अजिबातही तुटत नाही. जर तुम्ही जस्ट हाताने फक्त उचलून जर गोळे भरत राहिला तर आतमध्ये एअर तयार होते आणि चकली करताना तुटते, त्याच्या मध्ये मध्ये बबल्स येतात. चला, हे सगळं तयार झाले, सोयरा तयार झाला आहे, पीठ तयार झाले. आता गॅलरीमध्ये मी हे चकल्या करायला घेते, कारण या चकल्या कंपल्सरी उन्हामध्येच वाळवायच्या आहेत. जर तुम्ही फॅन खाली वाळवायला गेलात तर त्या चकल्या एवढ्या व्यवस्थित वाळल्या जाणार नाहीत, कारण साबुदाणा आणि बटाटा वाळायला थोडा वेळ लागतो. चला, आता इथं मी चकल्या करायला घेते. कागद स्वच्छ करून घ्यायचा आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने चकल्या करायला घ्यायच्या. जर तुमच्याकडे असा कागद नसेल तर प्लास्टिकचा कागद चालेल, किंवा एखाद्या साडीवरती घातलं, ओढणीवरती घातल्या तरीही चालेल. फक्त जी काही वस्तू घ्याल ती अगदी स्वच्छ धुवून घ्या, वाळवून घ्या आणि त्यानंतरच त्याच्यावरती ह्या चकल्या घाला. आता चकल्या करत असताना 2 ते 3 वेळा घ्यायचा आणि लगेच त्याचं शेवटचं टोकही चिटकवून घ्यायचं. 2 ते 3 राऊंडपेक्षा जास्त राऊंड तुम्ही चकलीचे घालू नका, कारण साबुदाणा आहे तो वाळायला वेळ लागतो. जर तुम्ही मोठी चकली केली तर ते वाळायलाही वेळ लागणार आहे. आणि चकली करताना प्रत्येक तारेमध्ये थोडंसं अंतर ठेवा, जेणेकरून हवा जायला मदत होईल किंवा वाळायलाही मदत होईल. अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या छानपैकी करून घेते आणि या चकल्या कमीत कमी 3 ते 4 दिवस उन्हामध्ये छान वाळवून घ्यायच्या. 2 ते 3 दिवस ऊन द्या आणि 1 दिवस फॅन खाली ठेवल्या तरीही चालेल. जेवढी तुम्ही चकली छान वाळवून घेचाल तेवढी तुमची चकली वर्षभर छान टिकणार आहे. चला, इथे मी छान चकली वाळवून घेतली आहे. अगदी कडक कुरकुरीत अशी ही आपली चकली झाली आहे. तिची साईजही अगदी निम्म्याने कमी झाली आहे. तुम्ही बघू शकताय किती पातळ अशी त्याचं जी तार आहे ती झाली आहे. आता ही चकली मी तुम्हाला तळून दाखवते. तळताना सगळ्यात आधी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं, त्यानंतर त्यामध्ये चकली सोडायची आणि अशा पद्धतीने छान दोन्ही बाजूनी खरपूस अशी तळून घ्यायची. तळताना गॅस लगेच कमी करायचा. सुरुवातीला गॅस फुल ठेवा, तेल छान कडकडीत तापून घ्या, त्यानंतर गॅस कमी करा आणि कमी गॅसवरती आपल्याला ही चकली तळायची आहे, जेणेकरून आतपर्यंत चकली छान तळली जाईल. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आला आहे. साईजही बघा, वाळवलेली चकलीपेक्षा अगदी दुप्पट ते तिप्पट चकली फुलते आणि आतून अतिशय खुसखुशीत आणि खमंग लागते. आपण साबुदाणा छान भाजून घेतला होता, त्यामुळे चकली आतपर्यंत पोकळ राहते. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत.